दुपारचे वाजले 5. तर तुम्हाला स्वर्ग दाखवतो मी. स्वर्ग कसं असतं ते. जिवंतपणी स्वर्ग बघायचं असेल तर बघा, हे बघा पाठचा व्ह्यू बघा. जय जय महाकाल. आता आम्ही जाऊन दर्शन करतो आतमध्ये. परत तिकडे पाठी पण जायचे. 2-3 मंदिर कव्हर करायचे आहेत. हे बघा व्ह्यू बघा. देवाला जे आपण अभिषेक करतो ना, त्याचं पाणी इकडून येतं, पूर्ण भरून घेत होता. मला पाणी हो हो हो. मग तुमच्यासाठी तर घेतोय. ते मंदिरचं बॅक साईड, त्या ठीक मागे भीमशिला, तिकडे पण जाणार आहे आम्ही. आता पाणी घेतो इथे. देवाने आंघोळ घातलेलं पाणी पाठीमागे येतं ते. आता आमचं दर्शन झालं. आम्ही अभिषेक करून घेतलं तिघांनी पण. 500-500 रुपये घेतले अभिषेकचे. आता तिकडे भीमशिलाला जातोय. तिथे एक मंदिर आहे, तिथं दर्शन करतो. आमचा अभिषेक झाला. आता चांगल्या प्रकारे देवाला हात लावायला भेटलं. खूप म्हणजे खूप आनंद झाला आम्हाला. एकदम म्हणजे मन खुश झालं. खूप बरं वाटतंय. असं वाटतं इथून जाऊच नको, एवढं चांगलं वाटतं इथे. हे बघा आम्ही आता इथे भीमशिलाला आलोय. हेच ते दगड आहे, जेव्हा बाढ आलेलं तेव्हा दगडाने वाचवलेलं मंदिरला. इथून बाढ आलेलं व्ह्यू बघा पाठचा. ते बघा कैलास. हे आता आहे दत्ता, तेव्हा तिकडे कसं चमकते बघा. आता पूर्ण ओपन झालं. काय व्ह्यू दिसतोय. तेव्हा तिकडे पण डोंगर आहे, तेव्हा पर्वत आहे, सॉरी बर्फ वगैरे काय पडत नाही. इथूनच भाड आलेलं. भीमशिलाने वाचवलं देवाला. किती महान अद्भुत शक्ती असेल बघा. बघा भावांनो, काहीच गर्दी नाही. आमचं 5 मिनिटात अभिषेक करून झालं. म्हणजे विचार करा, काही म्हणजे काहीच गर्दी नाही. 5 मिनिटात आम्ही अभिषेक करून बाहेर आलो आणि यामध्ये भीमशिलाचं दर्शन केलं. आता पुढे भैरवनाथचं मंदिर आहे, तिथे जाणार आहे आम्ही. पण काय व्ह्यू आहे तिकडे बघा ना, काय दिसतोय डोंगर. हे बघा पूर्ण असं वाटतं लाईट लावलंय. हे बघा या साईडला, हे बघा या साईडला असं वाटतं लाईट लावलंय. हे बघा व्ह्यू. आता ढग सर्व गेले. खरंच स्वर्ग आहे की नाही सांगा. पूर्ण मंदिरमध्ये काहीच गर्दी नाही, फक्त 5 मिनिटात दर्शन. बघा इथं लोकांनी किती घरं बांधले, दगड गोळा करून करून. जय बोले जय बोले. बघा देवाचा साईडचा व्ह्यू आहे. आता आम्ही तिथे वरती चाललोय. तिथे तेव्हा तिथे शंकराचार्याचं पुतळा आहे, तर तिथे आम्ही पाया पडायला चाललो. आता किती जुनं बघ ना, 5000 वर्ष झाले पण कुठे काय वाटतच नाही असं तुटल्यासारखं. हे आधी शंकराचार्याची समाधी आहे, तिथे आम्ही आता आलोय. पाया पडायला जातोय आतमध्ये. ओम नमः भगवते रुद्राय. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नि रुद्र प्रचोदयात्. त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव
वंदना महामंत्य कर्पूर गौरव करुणावतर संसारकारम भुजंद्रारम सदा वसंत हृदय रवींद्रे भव भवानी नमामि. शंकराचार्याचं मंदिर आहे. यांनी चारधामची स्थापना केलेली. हेच आहे शंकराचार्य. अक्षय बघा आता घर पाहतोय त्याचं 5 माळ्याचं. बघूया होतंय का अक्षयच्याकडनं. पाऊस यायला लागला यार. जवळच आहे अक्षय. हा घर दिसते तुझं. 5 माळ्याचं घर जेव्हा. जय श्रीराम. तिथे मंदिर आहे आणि याच्या ठीक बाजूलाच भैरवनाथ मंदिरचा मार्ग आहे. आम्ही चाललो. इथं पाऊस पडतो थोडा थोडा. मग सगळेजण रेनकोट घातले. आम्ही रेनकोट घालून चाललोय. आम्ही पहिल्यांदा आता रेनकोट काढले आम्ही. कुठे आम्हाला पाऊस भेटलाच नाही अख्ख्या ट्रिपमध्ये. चला भैरवनाथ मंदिरला जागा. बघा भैरवनाथ मंदिरचा मार्ग आहे. अर्धा किलोमीटर पर्यंत आहे. तिथून आम्ही चाललो आता चालत. आणि आता चढत चढत जायचं एवढं. केदारनाथचं दर्शन केल्यावर भैरवनाथ देवाचं दर्शन करावंच लागतं. त्याशिवाय दर्शन अपुरं होऊन जातं. तर तिथे आहे मंदिर. रस्ता आहे. तर बघा दमला आहे दत्तापूर्ण. ते पण काय पण फोटो बोलतोय काय पण दमला नाही. 5 मिनिटं लगेच जमलो आम्ही. ठीक आहे. हो साहेब दाखवतो. तेवढंच आम्हाला आता चढून यायला पूर्ण वाट लागली. 10-15 मिनिटं गेली. बरगड्या बिरगड्या सगळ्या दुखतंय. काय असं अंगातलं कुठलं अंग नाही दुखत नाही. रात्री झोपच नाही लागली. झोपत नाही आम्ही तिघांना पण. पाय वगैरे खूप दुखत होते. तेव्हा फायनली आम्ही आलो का भैरवनाथ मंदिरला. चालू करतो आपण. पाठवून पण घे. पाठवून पण घे. पायऱ्या चढताना. मंदिर आहे काळ भैरवनाथचं. त्याचं आम्ही दर्शन केलं आणि खाली. आमचं भैरवनाथचं पण दर्शन झालंय. आता आम्ही निघतोय डायरेक्ट खाली. मोबाईलला चार्जिंग कमी आहे. रात्री चार्जिंग करायचं विसरून गेलो. तर बघूया चार्जिंग राहते. खाली जाता जाता व्हिडिओ काढतो. हे बघा केदारनाथचं मंदिर आहे इथं. इथं भैरवनाथचं मंदिर. चला आता जातो मग खाली. चला तर मग आमचा आता बाबाला शेवटचा नमस्कार झाला. आमचं सर्व बाबाच्या कृपेने व्यवस्थित दर्शन. आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही वरती येऊ एवढं आणि दर्शन करू. पण बाबाच्या कृपेने सर्व झालं. तर आम्ही निघतोय. अक्षा ओम नमः पार्वते पतये हर हर महादेव. चला तर मग आमचं सर्व दर्शन झालं. काळभैरवचं, भीमशिलाचं, भगवान शंकराचार्याचं सर्वांचं झालं. आम्ही आता निघतोय बद्रीनाथसाठी. भेटीवर रस्ते आहेत. चला इकडे ना अक्षा. दत्ता हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव.
हे बघा, रात्री दिसत नव्हतं हेलिपॅड, आपण जवळ गेले बनवलं असतं ना. आता दिसतंय बघा. 4 हेलिकॉप्टरचे आहेत. चला आता आम्ही निघाले खाली, चालत चालत जातोय. तर डायरेक्ट आम्ही आता पळत जायचा विचार आहे आमचा तिघांचा. तर डायरेक्ट खाली गेल्यावरतीच भेटूया तुम्हाला. चला. एवढं इथं खाली हेलिकॉप्टर आहे, एकच हेलिकॉप्टर आहे. तिथे 5 काढून ठेवले मला आता. ते पुढचं आहे. चालान हो रहा कल भी कहाँ बैठे पीछे से बैठा. आता बघा मला सोडून गेलेत, मी हळूहळू चालतोय म्हणून. हालत खराब झाले, खूप डोळे बे सगळे दुखत आहेत, तरी पण जातो आम्ही चालत. चला मग आता खाली भेटूया, खूप हालत खराब झाली. आता गौरीकुंडला पोचलोय. व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला कारण की पाऊस खूप येत होता. आता गौरीकुंडला आम्ही आंघोळ करणार आहे, मग तिकडून जाणार आहे डायरेक्ट बद्रीनाथला. लवकर पळत आलो आपण. चला मग. हा खूप फास्ट आलो आम्ही. जाताना आम्हाला 12 तास गेले आणि येताना 4 ते 5 तासात आलो आम्ही रिटर्न. 4.5 तासात आलो रिटर्न. तर गौरीकुंडमध्ये आंघोळ करणार, तिकडे गरम पाणी मस्तपैकी, मग निघणार बद्रीनाथसाठी. आता आम्ही इथे गौरीकुंडमध्ये आंघोळ केलं. एवढं गरम पाणी आहे की आम्हाला साईडला उभं राहून आंघोळ करायला लागलं. बुडबुडे निघतात पाणी. पूर्ण पाण्यातून बुडबुडे निघत आहेत. आता आंघोळ केला, आता आम्ही निघतोय बद्रीनाथसाठी. चला बघूया गाड्या कुठून भेटतात, काय सगळं बघूया. आता 1 तास आंघोळ केली, मालिश झाली. 1 तास पूर्ण आंघोळ केलं, पूर्ण गरम पाण्याने. इथे बघा 2 तास झाला, अजून पाऊस चालूच आहे. पाऊस काही कमीच नाही झाला. एवढा कंटाळा येतो. एकतर एवढी वजन बॅग आहे. बॅग घेतली आम्ही, तर चालू गाडी पकडायला. हालत खराब होते. तर आता आम्ही इथून निघालो आहे बद्रीनाथसाठी. आम्ही प्रायव्हेट गाडी केली, स्विफ्ट डिझायर. आता आम्ही जातोय बद्रीनाथला. इथून ते बद्रीनाथ ते परत बद्रीनाथवरून ऋषिकेशला. टोटल त्याने 12,000 रुपये घेतले, म्हणजे 2 दिवस जाणार. इथून आपलं हे सोनप्रयाग ते बद्रीनाथ 220 किलोमीटर आहे आणि बद्रीनाथ ते ऋषिकेश 240 किलोमीटर आहे. 285 किलोमीटर आहे. तर त्या हिशोबाने आम्हाला मस्त भाडं भेटलं. तिकडे गव्हर्नमेंटचे जे भाडे होते ते लोक फक्त सोडायचे 12,000 रुपये बोलत होते. आम्हाला ड्रायव्हर भेटला चांगला. आता आम्ही चालू आहे स्विफ्ट डिझायर घेऊन. खूप थकलो आम्ही, पूर्ण पायऱ्या चढून उतरून. बापरे बाप, चालायची हालत नाही आमची कुठेच. म्हणून पटापट गाडी घेतली आम्ही प्रायव्हेट. आणि असं जर सिंगल पर्सन जर जायचं झालं तर 1500 रुपये आहे इथून ते बद्रीनाथ. पण ते जीपमध्ये खूप प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आम्ही जीपने नाही पर्सनल गाडी करूनच गेलो. झोप वगैरे काय भेटत नाही तिथे, आणि गाडी पण खूप पळवतात ते लोक. म्हणून आता आम्ही पर्सनल गाडी करून चाललो आहे. बघूया आता बद्रीनाथमध्ये मिळूया. आता रात्री झोपणार तिकडे बद्रीनाथला हॉटेल घेऊन, आणि सकाळी दर्शन करणार आणि तिथून मग ऋषिकेशला निघणार. चला. मंदाकिनी नदी आहे. इथे वाघ चिता दिसला, त्याच्यामुळे सगळ्या गाड्या बघ कशा थांबल्यात. आमची पण गाडी त्याच्यामुळे थांबवली आम्ही. ते बघ इथं चिता आहे, पण दिसला पण पळून गेला. तो चिता अजून भेटला नाही, पण एवढे गाड्यांच्या लाईन लागल्यात. हा बघा शेर भेटलाय, शेर भेटलाय. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले 7:30. आम्ही आता उठलोय. आज मस्त झोप झाली आहे.
आता आम्ही निघणार आहे इथून बद्रीनाथसाठी. रात्री आम्ही इथे थांबलो हॉटेलमध्ये, खूप झोप आलेली म्हणून. आता निघतोय बद्रीनाथ, आंघोळ करून आम्ही निघणार बद्रीनाथसाठी. तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा बाहेरचा. राहण्याकडे माझी काय मजा असेल. आता आमचा नाश्ता झाला, आम्ही आता निघालोय बद्रीनाथसाठी. इथून 77 किलोमीटर आहे बद्रीनाथ. 2 तासात पोहोचून जाऊ आम्ही. रजिस्ट्रेशन होतं बद्रीनाथसाठी. बद्रीनाथचं रजिस्ट्रेशन इथे असतं. तर आता आम्ही मंदिरच्या पायथ्याशी आहे. इथून मंदिर अर्धा किलोमीटर आहे, श्री बद्रीनाथ मंदिर. तर आम्ही चाललो इथून चालत. इथून वरती मंदिर आहे, 1 किलोमीटर लांब आहे. तिकडे अर्धा किलोमीटर लिहिले पण बोलतात 1 किलोमीटर आहे. तर बघूया चालत चालत कसं काय. मानागाव मानागाव. बघा असा रस्ता आहे बद्रीनाथला जाण्यासाठी. सर्व आजूबाजूला घरच आहेत. इथे पण काय एवढी गर्दी नाही बघा, पूर्ण खाली आहे, काहीच गर्दी नाही. असा रस्ता आहे बद्रीनाथला जायला. इथे पण सर्व घरं बांधून ठेवले सर्वांनी. टेकडी का बांधले पण नाही काय कळलं नाही त्याचं. लोकांनी जागा अडवून ठेवली आहे का घर बांधण्याचं? असंच काहीतरी असलं ना. तर फायनली आम्ही आता बद्रीनाथ मंदिराकडे पोचलोय. आम्ही जाणार दर्शन करायला. हे बघा आहे बद्रीनाथचं मंदिर आहे. आणि अलकनंदा नदी इथूनच नदीचा उगम होतं. आणि जाऊन हे हरिद्वारमध्ये मंदाकिनीला जाऊन मिळते. पण तिथून दोघांचा संगम होऊन गंगा नदी होते. अलकनंदा आणि मंदाकिनी तिथूनच नदीचा उगम आहे. आणि इथं वरती मंदिर विष्णू देवाचं बद्रीनाथ. हे बघा हे तप्तकुंड आहे. इथे गरम पाणी येतं पूर्ण. बघा हे तप्तकुंड, इथे गरम पाणी असतं पूर्ण. एक मंदिराच्या काळ्या आणि बाजूला बघा बघा हे बघा पाण्यातून वाफा येते. हां गरम पाणी. बाजूलाच बघा नदी एवढी मोठी मंदाकिनी नदी. इथूनच नदीचा उगम झाला आहे. त्या पर्वतांमधून पाणीचा उगम झाला आहे त्या नदीचा. आणि बाजूला एवढं गरम पाणी. कुठून येतं पाणी गरम माहीत नाही कोणालाच. आणि ते तप्तकुंडमध्ये देवाला जे आंघोळ घालतात ना, विष्णू देवाला, त्याचं पाणी इथे येतं. इथे म्हणून सर्वजण आंघोळ करतायत. तप्तकुंडमध्ये स्नान केलं तर एवढे आपले पाप नष्ट होणार आणि अक्षय प्राप्ती होणार. मग त्यासाठी आम्ही आता चालले आंघोळ करायला. आमचे पाप नष्ट होते तेव्हा. चुकून मागून काय पाप झाले असेल तर. 1870 हे बघ कार्तिक बुद्धिक आहे. आम्ही आता इथे आंघोळ करायला आलोय तप्तकुंडमध्ये.
हे पण गरम पाणी आहे. इथे देवाचं जे आंघोळ घालतो ना देवाला ते पाणी येतं इथे. हे पण पाणी गरमच आहे. आता आम्ही आंघोळ करतोय. देवाय हरे परमात्मने प्रदित क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. आता आमचे आंघोळ झाले. आम्ही आता झालोय दर्शनाला. मस्त गरम पाण्यात आंघोळ झाली. 1 वाजता मंदिर बंद होतं त्याच्यामुळे आम्ही पटापट आंघोळ करून चाललो आता दर्शन करायला. आता आम्ही आतमध्ये चाललोय, आरती चालू आहे. तर आता आमचं बद्रीनाथचं पण दर्शन झालंय. आता 1 वाजले, मंदिर बंद झालंय. आमचं मंदिर बंद होण्याच्या 5 मिनिटं अगोदरच दर्शन झालं. नशीब चांगलं होतं आमचं. मंदिर बंद व्हायच्या अगोदर आमचं दर्शन झालं. आता दर्शन झालंय आमचं. आता आम्ही निघतो इथून बद्रीनाथवरून ऋषिकेशला. चला मग आता व्ह्यू बघा. मंदिरात तुम्ही आला ना तर टाइम टेबल बघून या, कारण की थोडं टाइम टेबल इकडचा वेगळा आहे. मंदिर 1 वाजता बंद होतं, परत 3 वाजता ओपन होतं, मग परत 8 वाजता बंद होतं, मग परत डायरेक्ट सकाळी 5 वाजता ओपन होतं. तर त्याच्यामुळे टाइम टेबल बघून या. गर्दी काय एवढी हाय नाही. हे बघा एवढी पब्लिक आहे. तर तुम्ही येऊ शकता, पण टाइम टेबल बघून या. व्ह्यू बघा. मंदिर बंद होतं दुपारी 12:30. 1 वाजता बंद होतं.